मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. जो विषय याआधी मांडून झालाय त्याला भाऊ तोरसेकरांनी देखील खूप उत्तम पद्धतीनं मांडलेला आहे. त्याच विषयात अधिकचे अपडेट आल्यामुळे मी आपल्या समोर मांडायला आलेलो आहे. ते 3 पत्रकार कोण याबाबतची अधिक माहिती समोर येऊ लागली आहे. कदाचित ते तेच आहेत का असाही प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. मंडळी, त्याआधी मला तुम्हाला एक गाणं सांगायचंय आणि त्यातलं ते गीत फार सुरेख आहे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. त्यातली एक कडवं आहे. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या आकारे भीती चांदण्याची, सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. यातलं पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची ही ओळ मला खूप महत्वाची वाटते. कारण यांच्या मनी चोरट्याच्या आकारे भीती चांदण्यांची असते. चांदणं पडलं तर आपली चोरी कदाचित उघड होऊ शकते ही शंका अनेकांच्या मनामध्ये असते. मंडळी, पत्रकारांचा विषय निघाला की पत्रकारांना केल्या गेलेल्या मदतीचा प्रचंड मोठा उल्लेख केला जातो. म्हणजे मध्ये एक प्रकार घडला होता. बंद पडली ती वाहिनी. आता त्या वाहिनीच्या प्रतिनिधीची टेलिफोन बिलं आणि आईच्या उपचाराचा खर्च एका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेला होता. आता ते भाजपचे आहेत. ज्या वेळेला त्यांनी केला होता तेव्हा ते दुसऱ्या पक्षामध्ये होते. भर लाईव्ह मध्ये आईच्या उपचारासाठी केलेल्या खर्चाचा उल्लेख आणि फोन बिलाचा उल्लेख त्या आमदारांनी केलेला होता. एका वाहिनीत काम करणारा एक नौकर पत्रकार त्याला केलेल्या मैत्रीतून मदतीचा उल्लेख करून त्याला प्रचंड अपमानित केलेलं होतं. आता मी ते नाव सांगणार नाही यासाठी की मला त्या पत्रकाराच्या जखमेवरच्या खपल्या काढायच्या नाही आहेत. त्या आमदाराचं नाव मात्र सांगेन. ते भाजपचे आमदार राम कदम आहेत. मंडळी, पत्रकार एक माणूस असतो. त्यालाही गरजा असतात, त्याच्याही अडचणी असतात आणि अडचणीच्या प्रसंगी संबंध असलेल्या माणसाकडेच कोणीतरी मदतीचा हात पसरून जात असतं. दवाखाना असेल, घर असेल, आणखी कुठली अडचण असेल, अशा कामात माणसं जात असतात. म्हणजे मी ती ओळ सांगतो ना, ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही. त्यामुळे अशा नोकरी करणाऱ्या पत्रकारांना आपल्या गरजा भागविण्यासाठी संबंधातील माणसांच्याकडे हात पसरावा लागतो. आई दवाखान्यात आहे, बिल भरायचं राहिलंय, अशा वेळी मी प्रामाणिक पत्रकार म्हणून तो थांबत नाही, उलट घेऊन व्यवस्था करतो. मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाहीये. ती वेळ माझ्यावरही येऊ शकते. मलाही अशी मदत करणारे असू शकतात. मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. पण छोट्या पत्रकारांनी घेतलेल्या अशा छोट्या छोट्या मदतीचा किती अवडंबर करावं याला काही मर्यादा असते. म्हणून त्या उल्लेखाचा विरोध मी इथे करतोय. मी जरा पुढे जातोय. ते 3 पत्रकारांचा विषय आपल्याला करायचा आहे. ते कोण आहे? मला त्या 3 पत्रकारांच्या बाबत बोलताना तानाजी सावंतांचा किस्सा पुन्हा सांगावा वाटतोय. तानाजी सावंतांनी हाच मुद्दा नेमका उचलला होता. ते म्हणाले होते की तुम्हाला पचतच नाहीये, पटतच नाहीये की आमचं सरकार आलंय, ठाकरेंचं पवारांचं सरकार गेलंय, हे तुमचं मनच मानायला तयार नाहीये, असं तानाजी सावंत वारंवार सांगत होत्या. इथपर्यंत नाही, पुढे नारायण राणेंनी देखील हाच किस्सा गिरवलेला आहे. मला या 3 पत्रकारांच्या विषयात बोलताना इथून कुठे सापडतात का बघावं लागेल. काही घटना महत्वाच्या घडल्यात, त्या घटना मला तुम्हाला सांगायच्या. मग मणी चोरट्याच्या आकारे भीती चांदण्याची हा शब्द लक्षात येईल. घटना क्रमांक 1. पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये अनेकांच्या पर्यंत धागेदोरे पोचू लागले. म्हणजे बैठकीत एका माजी मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला होता आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांचा उल्लेख होता. आता केंद्रीय कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री असा विचार केला तर कोण? तर माजी मुख्यमंत्र्यांचं नाव कोणीच घेतलं नव्हतं. पण माजी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच काढलेल्या पेपरमध्ये त्यांचं नाव घेऊन टाकलंय. एकमत नावाचा पेपर, पुरोगामी विचारांचे एकमत, त्याचंही पूर्ण नाव घ्यायला पाहिजे.
अमित विलासराव देशमुख सारखं पुरोगामी विचाराचे एकमत असं त्या पेपरचं पूर्ण नाव आहे. तर त्या पेपरमध्ये विलासरावांचा उल्लेख केला गेलेला आहे. पण या पत्राचाळीचे धाकेदोरे विलासराव देशमुख, शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचत असताना इथे एका पत्रकाराचा संबंध येतोय. पत्राचाळीच्या पुनर्विकासासाठी जेव्हा तुकडे तुकडे करून कामं देण्यात आली होती, तेव्हा एक काम मिळावं यासाठी एका पत्रकाराच्या पत्नीच्या नावावर देखील कंपनी काढण्यात आलेली होती. 2-4 लोकांच्या बायका एकत्र येऊन ही कंपनी काढलेली होती आणि त्यात एक पत्रकार सहभागी होता. मला वाटतं तपासपर्यंत जाऊ शकतो. अर्थात या पत्रकाराला भाजपतली खूप मोठमोठी माणसं मुलाखत देत असतात. दुसरा मुद्दा आहे, दुसरा विषय आहे तो म्हणजे काल एका वृत्तवाहिनीच्या संपादकाच्या केबिनपर्यंत, मराठीतल्या एका वृत्तवाहिनीच्या संपादकाच्या केबिनपर्यंत महाराष्ट्र पोलीस जाऊन आलेले आहेत, चौकशी करून आलेले आहेत. प्रकरण आहे कार्यालयातील स्त्री कर्मचाऱ्याची छळवणूक करणे, डिटेन करून ठेवणे, मोबाईल ताब्यात घेणे इत्यादी इत्यादी. महाराष्ट्राच्या मीडियाच्या आयुष्यात या अशा प्रकरणात वृत्तवाहिनीच्या संपादकाच्या केबिनमध्ये पोलिसांनी धडकावं ही गोष्टच मुळात त्रासदायक आहे. एका वृत्तवाहिनीच्या संपादकाचं दार ठोठावलेलं आहे पोलिसांनी. कदाचित हे प्रकरण आणखी पुढे जाऊ शकतं. पुढची घटना घडली आहे ती घटना म्हणजे फ्री डिशवरून मराठीतली एक वृत्तवाहिनी जी24 तास हटविण्याचा निर्णय, म्हणजे फ्री डिशवरची स्पेस काढून टाकण्याचा निर्णय भारताच्या ब्रॉडकास्टिंग मिनिस्टरनी घेतलेला आहे. म्हणजे आता जी24 तास हे चॅनल फ्री डिशवरती दिसणार नाही आहे. ही घटना खूप मोठा परिणाम करणारी आहे हे लक्षात घ्या. टीव्ही चॅनलच्या एकूण व्ह्यूवरशिपमध्ये 35% पार्ट असतो तो फ्री डिशचा. म्हणजे गावोगावी ज्या फ्री पैशाशिवाय रिचार्ज करण्याशिवाय डिश चालतात त्याचा DTH, तर 35% व्ह्यूवरशिप ह्या फ्री डिशची आहे. या फ्री डिशच्या डिस्ट्रीब्युशनच्या जोरावरच जी24 तास आपला मार्केटमधला 25 ते 26% व्ह्यूवरशिपचा शेअर ठेवून आहे. जेव्हा ही 35% व्ह्यूवरशिप कमी होईल, आपण असं बघूया की जी24 तासच्या 26% देखील 35%चा परिणाम होईल. म्हणजे 26%तले 35% काढायचे ठरले तर 10%तले 10चे 35% म्हणजे 3.5, पुढच्या 10चे 3.5, 3.5, 3.5, 7, पुढच्या 5चे 1.5, पावणे 2, 7.5, 8, 9-10% फरक आरामात पडणार आहे. आणि जी24 तासचा TRP व्ह्यूवरशिप, TRP नाही म्हणत मी, व्ह्यूवरशिप ही 8.5-9% खाली ड्रॉप होणार आहे व्ह्यूवरशिपमध्ये. म्हणजे 25 ते 26% असलेलं जी24 तास साधारण 16, 17, 18% पर्यंत येऊ शकतो. आता हा व्ह्यूवरशिपचा मार्केट शेअर इतका ड्रॉप होणार असेल तर जी24 तासची स्थिती काय होईल पुढे TRP मध्ये? त्याचा नंबर 2, नंबर 1 हे राहील का, हाही प्रश्न माझ्या समोर निर्माण होतोय. म्हणजे आता फुकटचा व्ह्यूवरशिप जी होती ती मिळणार नाहीये. या काही घटनांच्याकडे बघितलं की पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये पत्रकार, त्याची बायको थेट एका मराठी चॅनलच्या संपादकाच्या दारापर्यंत महिलेला छळवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांचं जाणं. 3, या व्ह्यूवरशिपला कात्री लावणं. याच वेळेला TRP घोटाळ्यामध्ये कोणताही आरोप हा रिपब्लिक भारतवर सिद्ध होऊ शकत नाही म्हणून अर्णव गोस्वामीला मोकळीक दिलेली आहे. अशा स्थितीत या पत्रकारांच्या वरती आता कंट्रोल आणला जातो आहे का? मला काही पत्रकारांच्या बाबत तर खास सांगायचं आहे. खास करून एका वृत्तवाहिनीचा, मराठी वृत्तवाहिनीचा दिल्ली प्रतिनिधी आपल्या ट्विटचा असा काही प्रशांत महासागर निर्माण करतोय. मला प्रश्न पडतो, दिवसभरात हा माणूस 25 ते 30 ट्विट टाकत असतो. दुसरे लोकमत बनविण्यासाठी एक संपादक आहेत ज्यांच्याकडे डिजिटलची जबाबदारी आहे.
ते संपादक दिवसभरात 25 ट्विट टाकत असतात. हे नोकरी त्या पेपरची आणि वृत्तवाहिनीची करतात का ट्विटरची करतात, हाच प्रश्न मला पडतोय. कारण यांच्या ट्विटचा वेग बघता दिवसभरातले 3 ते 4 तास हे दोघंही त्या ट्विटरवरच घालवत असतील. बाकी पोस्ट वेगळ्या. 8 तासाची नोकरी त्या 2-3 तास ट्विटरवर जात असतील तर हे त्या संस्थांचं काम करतात कधी, हाच प्रश्न पडतो. जे पगार संस्थेची घ्यायची आणि ट्विट मात्र पॉलिटिकली एखाद्या पक्षाला लाभदायक ठरतील असे करत राहायचे. म्हणून फडणवीस म्हणले होते, काही पत्रकार असे आहेत की जे या सगळ्या विषयामध्ये काम करत असतात. बघूया या 3 पत्रकारांची अवस्था आता कशी होणार आहे ते, आणि ते कोण असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.